नमस्कार, मी मैथिली कांबळे। आज या स्पर्धेच्या माध्यमातून मी आपल्या समोर लॉकडाऊन श्राप की वरदान या विषयावर माझं मत मांडणार आहे। कोविड-19 म्हणजेच कोरोना व्हायरस डिसीज या 0.06 मायक्रॉन एवढ्या विषाणूमुळे आज जगभरातील कित्येक देश उद्ध्वस्त झाले आहेत। अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशातील सरकारने लॉकडाऊनचे नियम लागू केले। लॉकडाऊनमुळे अनेक व्यापार ठप्प झाले आणि त्याचमुळे मजुरांच्या पोटापाण्याचा सवाल उद्भवू लागला। रस्त्यावर धावणारी वाहने शांत झाली, सर्वत्र शुकशुकाट पसरला आणि अशा वेळी सुद्धा उन्हातानातून हे मजूर आपल्या गावी परत जाण्यासाठी पायपीट करू लागले। आपल्या घरापासून कितीतरी मैलांवर असणारे नागरिक व या मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी सरकारने मेहनत तर घेतलीच व त्याचबरोबर त्यांच्या गरजा पूर्ण करण्याची धडपड देखील दाखवली। मित्रांनो, या अनेक आशाजनक बाबींमधून एक भयानक बातमी आपल्या कानावर पडली, ती म्हणजे महाराष्ट्रातील जालना येथे 15 प्रवासी मजुरांचा रेल्वे खाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला। अशा वेळी तुम्ही लॉकडाऊनला श्राप म्हणाल की वरदान? मित्रांनो, आज कित्येक डॉक्टर व पोलीस त्यांच्या घरापासून लांब आपल्या सुरक्षेसाठी सतत कार्यरत आहेत। त्यांच्या जीवाची पर्वा न करता ते सतत तिथे राबत आहेत। बाहेरच्या या संकटाची पूर्ण जाणीव असून सुद्धा आपल्यामधील काही जण घराबाहेर पडत आहेत। अशा वेळी हा लॉकडाऊन श्राप नक्कीच ठरू शकतो। मित्रांनो, अशा कित्येक चिंताजनक आणि काळजाचा तुकडा हिरावून घेणाऱ्या बातम्यांमधून जेव्हा आपल्याला एक चांगली बातमी कळते की आपला निसर्ग स्वतःहून त्याचं आरोग्य सुधारवून घेत आहे, आपली भारत माता स्वतःहून तिचं सौंदर्य पुन्हा खुलवत आहे, अशा वेळी मनाला दिलासा नक्कीच भेटतो। कित्येक दिवसांपासून त्रस्त झालेली, प्रदूषणामुळे त्रस्त झालेली ही गंगा आज पुन्हा निखळ वाहू लागत आहे। रस्त्यावर सर्वत्र वाहनांचा आवाज घुमत होता, तिथेच आज पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत आहे। या लॉकडाऊनच्या कालावधीमुळे आपण आपल्या आईची मदत करू शकत आहोत, आपल्या बाबांसोबत पुन्हा मुक्त संवाद साधू शकत आहोत, आपल्या लहानपणीच्या कित्येक आठवणी आज आपण पुन्हा जगल्या आहेत। मित्रांनो, अशा वेळी हा लॉकडाऊन वरदानच नाही का? आपण कामापासून त्रस्त होऊन कित्येक वेळा असं म्हणायचो की मला खोलीमध्ये स्वतःला बंद करून घेऊ वाटत आहे, पण आज तेच लोक पुन्हा बाहेर जाण्यासाठी धडपड करत आहेत। यामुळे लॉकडाऊनचा भंग होऊन हा श्राप नक्कीच ठरू शकतो। मित्रांनो, आपण टीव्हीवर वाढत्या रुग्णांची संख्या पाहून आज भीती व्यक्त करतो, पण त्याचबरोबर जेव्हा किनाऱ्यावर येऊन डॉल्फिनचा मुक्त संचार पाहतो तेव्हा चेहऱ्यावर आनंद देखील नक्कीच येतो। आपण आपल्या घरी राहून आपल्या प्रियजनांच्या आरोग्याला, आपल्या डॉक्टरांच्या व पोलिसांच्या मदतीसाठी, आपल्या देशाच्या व आपल्या स्वतःच्या भवितव्यासाठी जर मदत करू शकत असू तर मित्रांनो, लॉकडाऊन वरदानच सिद्ध होईल। मित्रांनो, जोपर्यंत या कोरोना विषाणू विरोधात लस विकसित होत नाही तोपर्यंत लॉकडाऊन हा एकच शेवटचा पर्याय आहे, हे WHO ने सुद्धा कबूल केलं आहे। मित्रांनो, जोपर्यंत लॉकडाऊनच्या नियमांचं पालन केलं जाईल तोपर्यंत कोरोना विषाणूचा उद्रेक हा आटोक्यात ठेवला जाऊ शकतो। आपल्या सीमेवर लढणाऱ्या त्या सैनिकांसाठी, आपल्यासाठी सतत देवाप्रमाणे धावून येणाऱ्या डॉक्टरांसाठी व त्याचबरोबर सतत उन्हामध्ये सतत बाहेर त्यांच्या परिवारांपासून दूर राहिलेल्या त्या पोलिसांसाठी मित्रांनो, आपण या लॉकडाऊनचं पालन नक्कीच करायला हवं। आणि शेवटी एकच सांगेन मित्रांनो, लॉकडाऊन हा श्राप नाही तर कोरोना विरोधात लढण्यासाठी एक उत्तम उपाय आहे।